महाविद्या 429 अदाकर सम्मान सोहला सहकार महर्षि स्वर्गीय जयवंतराव भोसले अप्पा की जन्म शताब्दी के अवसर पर अदाकर करार संगठन ने विश्व रंगमंच दिवस के अवसर पर अदाकर सम्मान सोहला का आयोजन किया। अभिनेता पुरस्कार समारोह में श्री कृष्णकांत पवार तरले को कला गौरव सम्मान से सम्मानित किया गया। सृजन गौरव सम्मान श्री श्रीनिवास एकसांबे का करार को प्रदान किया गया। मास्टर मदन जीवन गौरव सम्मान श्री दिलीप जगताप वाई को दिया गया। इस समारोह में अदाकर रूम थिएटर द्वारा प्रस्तुत सांस्कृतिक प्रस्तुति दी गई। इस समारोह में 17 जिले और राज्य के प्रतिष्ठित कलाकार उपस्थित थे। इस अवसर पर अदाकर करार के संस्थापक अध्यक्ष श्री जुगल किशोर ओझा ने आशा व्यक्त की कि इस कार्यक्रम के माध्यम से रंगमंच कला को बढ़ावा मिलेगा। अभिनेता रमेश कदम मुंबई, अभिनेता चंद्रशेखर फनीस कोल्हापुर, सुषमा शितोले कवियत्री कोल्हापुर, अभिनेता सतीश शेंडे वाई, अभिनेता माधव सोलस्कर सतारा, अभिनेता प्रदीप हर्षे, वासु पाटिल कला निर्देशक, सुशील लाड प्रचार अधिकारी उपस्थित थे। कार्यवाहक उपाध्यक्ष रेखा देशपांडे ने आभार जताया। सर्व कार्यक्रमासाठी खास परगाव उपस्थित राहिलेले रसिकमान्य अदाकार व आज अखेर अदाकार सन्मान सोहळ्यात यापुढे सन्मानित झालेले गौरवशाली कलाकार यांची उपस्थिती आहे, याबद्दल मी त्या सर्वांचेच आभार मानते। अदाकार रूम थिएटरच्या सदस्यांनी या सोहळ्यात कलाविष्कार सादर केले त्याबद्दल त्यांचेही आभार। उपस्थित मान्यवर रसिक, मायबाप, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होणारच नव्हता आणि तो तुम्ही उपस्थित करून दाखवलात, याबद्दल मी आपलेही आभार मानते। आणि सत्यशेवटी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ज्यांचा हातभार लागलाय त्या सर्वांचे अजाणतेपणी काही नामोल्लेख राहिला असल्यास त्यांचेही आभार मानते आणि हा सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करते। माझ्या काळजाच्या चिंध्या होत आहेत, या आजारामुळे मी अगतिक झाले आहे, लाचार झाले आहे। मला माझा भरोसा वाटत नाही म्हणून सांगते, मी अजून चुकले नाही। आजची रात्र। नमस्कार। अदाकार सन्मान सोहळा सहकार महर्षि जयवंतराव अप्पा भोसले जन्मशताब्दी निमित्त जागतिक रंगभूमी दिन कला गौरव सन्मान पत्र आदरणीय श्री कृष्णकांत पवार तारळे सातारा। आपण के.टी. पवार म्हणून परिचित आहात। आपण 1989 पासून आज तागायत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून कार्यरत आहात। आतापर्यंत 6 नाटके व काही आता मगाशी सांगितलं की जवळजवळ 23 जणांना आपण आज सन्मान केला। एकच उद्देश की सातारा जिल्ह्यामध्ये कलाकार, या कलाकारांना पुढं त्यांच्या कलागुणांचा एक विकसनशील तो उद्दिष्ट त्यांनी गाठावा आणि जे आता गाठून पुढे जात आहे अशांचा सन्मान करणं हे किती फार आवश्यक आहे, हा विचार करून आम्ही हा सन्मान सोहळा सुरू केला। सुरुवातीला सन्मान देताना
मास्टर मदन जीवन गौरव सांगतो. मास्टर मदन म्हणजे मदनलालजी रामचंद्रजी ओझा, माझे वडील, यांनी बालगंधर्वांच्या बरोबर काम केले आणि बालगंधर्वांनी त्यांना मास्टर मदन ही उपाधी दिली. आणि असं मला फार